ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಒಂದ್ ಕಡೆ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ರಫೇಲ್ ಡೀಲ್, ಅಮಿತ್ ಶಾ ಪುತ್ರನ ಆಸ್ತಿ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಟೀಕೆ ಟಿಪ್ಪಣಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಣ್ಣಿಟ್ಟು ನೋಡೋಕೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೆದರ್ತಾರೆ ಅಂತ ವ್ಯಂಗ್ಯವನ್ನ ಆಡಿದ್ದಾರೆ. ನೀವು ನನ್ನನ್ನ ಪಪ್ಪು ಅಂತ ಕರೀಬಹುದು, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ದ್ವೇಷ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರನ್ನಾಗಿ ಬದಲಾಯಿಸ್ತೇನೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಜುಮ್ಲಾಗಳ ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಗೆ ತಿವಿತಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ವ್ಯಂಗ್ಯವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಭಾಷಣ ಮುಗಿಸಿದ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ನಿಮ್ಮ ತರ ನಾನು ದ್ವೇಷ ಮಾಡೋಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರನ್ನ ಹೋಗಿ ಅಪ್ಪಿಕೊಳ್ತಾರೆ. ರಾಹುಲ್ ಅಚಾನಕ್ ಅಪ್ಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಮೋದಿ ಒಂದು ಕ್ಷಣ ಶಾಕ್ ಆಗ್ತಾರೆ. ಅಪ್ಪಿ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಂತ ರಾಹುಲ್ ರನ್ನ ಕರೆದು ಕೈ ಕುಲುಕ್ತಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಹಾಗಾಗಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಆರೋಪ, ಆಲಿಂಗನ, ಹಸ್ತಲಾಘವ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ಬೆಳವಣಿಗೆ ಕಂಡು ಬಂದಿದೆ. ಇವತ್ತು ಬಹುಮತ ಸಾಬೀತುಪಡಿಸಿ ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಕೇಳಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ ಕೂಡ ರೆಡಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾತನಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯ ವಿರುದ್ಧ ಹರಿಹಾಯ್ದ್ರು. ರಫೇಲ್ ಡೀಲ್ ಜೊತೆಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಏರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇರೋ ವಿಷಯಗಳನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನ ಹಿಡಿದು ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಕೊರಿಯಾದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರನ್ನಾಗಿ ಬದಲಾಯಿಸ್ತೇನೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇದೆ, ದ್ವೇಷ ಮಾಡುವಂತದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಪುಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕೂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ವಾಪಸ್ ಕರೆದು ಅವರಿಗೆ ಹಸ್ತಲಾಘವನ್ನ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಅಚಾನಕ್ ಆಗಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಈ ಬೆಳವಣಿಗೆಯಿಂದಾಗಿ ಒಂದು ರೀತಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೂಡ ತಬ್ಬಿಬ್ಬಾಗ್ತಾರೆ. ಕೊನೆಗೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಕರೆಸಿ ಹಸ್ತಲಾಘವ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಆರೋಪ ಒಂದು ಕಡೆ, ದೊಡ್ಡ ಗಲಾಟೆ ನಡೆಯುತ್ತೆ, ಅದಾದ ನಂತರ ಹಸ್ತಲಾಘವ ನಡೆಯುತ್ತೆ, ಆಲಿಂಗನ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. कि मेरे दिल में प्रधानमंत्री के खिलाफ गुस्सा है, क्रोध है, नफरत है, मगर मैं आपको दिल से कहता हूं, मैं प्रधानमंत्री, बीजेपी और आरएसएस का बहुत आभारी हूं कि इन्होंने मुझे कांग्रेस का मतलब समझाया, कि इन्होंने मुझे हिंदुस्तानी होने का मतलब सिखाया। हिंदुस्तानी का मतलब चाहे तुम्हें कोई भी कुछ कह दे, तुम्हारे खिलाफ कोई भी कर दे, झूठी बात बोले, गाली दे, लाठी मारे, तुम्हारे दिल में उसके लिए प्यार होना चाहिए। ये आपने नरेंद्र मोदी जी और बीजेपी आरएसएस, ये आपने मुझे सिखाया है, और इसके लिए मैं आपको दिल से, अंदर से धन्यवाद करना चाहता हूं कि आपने मुझे मेरा धर्म सिखाया, आपने मुझे शिव जी का मतलब समझाया, और आपने मुझे हिंदू होने का मतलब समझाया। इससे बड़ी बात हो ही नहीं सकती है, और इसके लिए मैं आपका धन्यवाद करता हूं। आप सोचोगे कि मेरे दिल में प्रधानमंत्री के खिलाफ गुस्सा है, क्रोध है, नफरत है, मगर मैं आपको दिल से कहता हूं, मैं गुजरात में नदी के किनारे झूला झूला था, उसके बाद उसी समय चाइना के 1000 सैनिक हिंदुस्तान की टेरिटरी के अंदर थे। उसके बाद चाइना का राष्ट्रपति वापस गया, चाइना का राष्ट्रपति वापस जाता है और अपनी सेना को डोकलाम में डालता है। हमारे सैनिकों ने अपनी शक्ति दिखाई, ठहरिए, हमारे सैनिकों ने अपनी शक्ति दिखाई और वो चाइना के सामने खड़े हुए। ये भी मगर उसी के कुछ दिन बाद प्रधानमंत्री जी चाइना जाते हैं और बिना एजेंडा के वुहान में चाइना के सामने कहते हैं कि बिना एजेंडा बात होगी, डोकलाम को हम यहां नहीं उठाएंगे। बिना एजेंडा नहीं था, ये चाइना का एजेंडा था, और चाइना के सामने जो हमारे सैनिक खड़े हुए वो काम हमारे प्रधानमंत्री नहीं कर पाए, और सैनिकों का प्रधानमंत्री ने धोखा दिया।
सच्चाई है, ये सच्चाई है, इसको बदला नहीं जा सकता है। उसके बाद डिफेंस मिनिस्टर ने क्लियरली बोला कि मैं ये आंकड़ा नहीं दे सकती हूं क्योंकि फ्रांस की सरकार और हिंदुस्तान की सरकार के बीच में एक सीक्रेसी पैक्ट है। मैं स्वयं फ्रांस के राष्ट्रपति से मिला और मैंने स्वयं फ्रांस के राष्ट्रपति से यह सवाल पूछा, क्या ऐसा कोई पैक्ट हिंदुस्तान की सरकार और फ्रांस की सरकार के बीच में है? और फ्रांस के राष्ट्रपति ने मुझे बताया कि ऐसा कोई पैक्ट हिंदुस्तान की सरकार और फ्रांस की सरकार के बीच में नहीं है। यह सच्चाई है। और उन्होंने मुझे बताया इससे कहने से मेरा कोई इतराज नहीं है। आप ये बात पूरे हिंदुस्तान को बताइए। और सीधा नरेंद्र मोदी हिंदुस्तान के प्रधानमंत्री के दबाव में आकर निर्मला सीतारमण जी ने देश को झूठ बोला है। किसकी मदद हो रही है? क्यों मदद हो रही है? निर्मला जी, प्रधानमंत्री जी, आप देश को बताइए। असत्य बोला है। जब ये निर्णय लिया गया, Yes, 1 minute. What is it? The house. No, madam. He is misleading the house. एक मिनट, आप बैठिए। मीटिंग 1 मिनट, मालूम है मुझे, वो सदन में उपस्थित है, उनका नाम लिया गया शायद।